कोण पुण्य त्यांचा होईना सेवक, कोण पुण्य त्यांचा होईना सेवक, कोण पुण्यांचा होईना सेवक, कोण पुण्यांचा होईना सेवका, होईना पुण्याचा होईना सेवका, पुण्याचा होईना सेवका, द्वंद्वादी कधुरा ऐश्वर्मा माझा नारायणा, वर्म माझा नारायण, प्रगतो ऐश्वर्मा माझा नारायण, संत भेटी अवघड आहे संत भेटा,
सेवक जे हे द्वंद्वादिक दुराविले ऐश्वर ममद दावे नारायणा अंतरच्या खुना प्रगतो आता दोन दोन काय बहु अवघड आहे संत भेटे परिजग जेथे करुणाचे ऐश्वर ममद दावे नारायणा अंतरेच्या खुना प्रगटो काय करायचं तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोरेना ऐश्वर ममद दावी नारायणा अंतरेच्या गुणा प्रभुतोने विठाला
मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराय शरण शरणायक नाथा पायी माता कमळापते माझे रंगाची विनंती कर जोडे तो कथे काही आपण असावे जवळी कोणा पुण्यांचा होईना सेवक जे हे द्वंद्वाधिक दुराविले ऐश्वर ममल दावी नारायणा अंतरेच्या खुणा प्रगट प्रस्तुत चालू असलेला अभंग मला असं वाटतं या अभंगावरती 6 कीर्तन आहे आणि 5 कीर्तनामध्ये आपण ध्रुवपदापर्यंत आलेलो ऐशेवर ममद दावी नारायणा अंतरेच्या खुणा प्रगटोनी. त्याचं कारण आहे परमात्मा चतुर आहे याच्याबद्दल निर्वाद आहे, परंतु परमात्मा प्रत्येकाच्या अंतकरणाचा ठाव पाहतात. अंतरे घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तुकोबरे सांगतात तो अंतकरणामध्ये तुमच्या काय आहे हे तुमचं बाह्य काय चाललंय याला काही महत्व नाही. तुम्ही गंधावला काय कपडे घातले काही नाही घातले काय आहे तुमचं जाणणारच तो कोण आहे. तर त्याचं कारण आहे तुमचे हे स्थूल कर्मेंद्रिय त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. हे जे 4 देह आहेत पैकी जो स्थूल देह आहे तो स्थूल देह त्या परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणून पाय येते पाय चालले जर नाही तर आम्ही पैठणला येऊ शकत नाही. तुम्ही म्हणता जाऊ शकत नाही म्हणजे कर्मेंद्रिय तुमच्या अंतकरणाच्या ओढीने तुम्ही चालता का पायाने चालता. अंतकरण दिसत. एसटीत बसलेला ड्रायव्हर कधीच दिसत नाही, एसटी दिसत असते. एसटीचा ड्रायव्हर दिसत ड्रायव्हर शिवाय एसटी चलतच नसते, पण ड्रायव्हर दिसत ना. त्याप्रमाणे तुम्हाला अंतकरण दिसतच नाही आणि तुम्ही हे ठरवलेलं आहे की जे दिसत नाही ते नाही. आपला सगळ्यांचा काय निर्णय, जी वस्तू दिसत नाही ती वस्तूच नाही आणि जी वस्तू दिसते ती वस्तू आहे असा तुमचा निर्णय आहे. पण उलट आहे, जी वस्तू तुम्हाला दिसते ती नसते आणि जी वस्तू दिसत नसते ती असते. उपजते नासे नासे ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. दिसते नाही. याचे 2 कारण आहेत.
आहे तसं दिसतंय का तुमच्या कल्पनेप्रमाणे दिसतंय? वस्तू आहे तशी तुम्हाला प्रतिदिले येते का तुमच्या अंतःकरणात जशी वृत्ती आहे तशी वस्तूचा प्रत्यय येतो? कधी कधी एखादी गोष्ट तुम्हाला अतिशय अनुकूल आहे तर तीच गोष्टी काही काळाने प्रतिकूल होऊ शकते. कधी कधी काही एखादी वस्तू तुम्हाला प्रतिकूल आहे पण ती गोष्ट काही काळामध्ये तुम्हाला ते अनुकूल होऊ शकते. हा काय फरक आहे? अनुकूलतेचा आणि प्रतिकूलतेचा काय फरक आहे अण्णा? तर तुमच्या अंतःकरणाच्या स्थितीवर ते अनुकूलता आणि प्रतिकूलता अवलंबून आहे. एखादा माणूस असा अंधाराचं सोंग करून चाललेला आहे. कैसे प्राप्तीचे निवेळे पुढे निदैवान नळेपणाचे डोहळे असता आपले डोळे आपण ती झाकी. निदैवी पुरुषाला डोहळा झाला म्हणजे कल्पना तयार झाली. मनोवृत्तीमध्ये बुद्धीमध्ये कल्पना तयार झाली की आपण डोळशा असून सुद्धा रस्ता चुकतो, अंधारा बरोबर कसा चालतो आणि मग त्याने डोळे झाकले आणि 100 फूट गेल्यानंतर बरोबर रस्त्याने चालत असताना त्याने डोळे उघडले तरी सांगले शब्दात मला सुद्धा चालता येतं. परंतु त्या 100 फुटामध्ये सोन्याचा हंडा मागे गेला. आता त्याच्या पाठीमागून दुसरा अंधार येत होता. त्या अंधाराने त्या हंड्याला ठोकरलं. कशाला? त्या हंड्याला ठोकरलं आणि त्याच्या गुडघ्याला त्याचा काट लागता रक्त निघत पुशीत पुशीत गेला. दुःख झालं. आणि पुढे गेल्यानंतर लोखंडाची वस्तू लागली का दुसरी लाकूड लागले धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यावं लागतं काय म्हणून तो माघारी फिरून त्याने तो हंडा पाहिला. जाताना दुःख झालेलं आहे, पुढे गेल्यानंतर दुःखही नाही सुखही नाही. का? डोळे झाकून गेलेले आहे. तसं ज्याचे डोळे झाकले त्याला सुखही नाही दुःखही नाही. पण ज्याच्यावरती परिणाम झालेला आहे ज्याला लागलेलं आहे त्यांनी परत येऊन पाहिलं तर तो सोन्याचा हंडा. लागलं तेव्हा दुःख होतं का सुख होतं? दुःख होतं. आणि त्याचा निर्णय झाल्यावरती एकच वस्तू तुम्हाला दुःख आणि सुख द्यायला कारण आहे का वस्तू भिन्न आहे. असं का घडतं असं तुम्ही कधी विचार केला घ्यायच्या अगोदर की जी वस्तू आम्हाला अनुकूल आहे त्यावेळेला आनंद देते आणि तीच वस्तू प्रतिकूल झाल्यावर आम्हाला दुःख देते. एकाच वस्तूवरती हे 2 परिणाम का तयार होतात असा कोण विचार करत आणि करू पण नाही का? निष्ठा विचाराने चालत नाही. त्या विचार करणाऱ्यामध्ये चालत नाही तर त्या विचाराचा निर्णय करणाऱ्यापाशी हा विषय चालतो. म्हणून तुम्हाला जी वस्तू सुख देते तीच वस्तू दुःख देते. पहिला मुद्दा असतोय दुःख देते ते सुख देते आणि सुख देते ते दुःख. मग सुख आहे का दुःख आहे? वस्तूत सुखही नाही आणि वस्तूमध्ये दुःखही नाही. वस्तू सुख दुःखा वाचू नये. मग परिणाम तुमचा आहे. वस्तू सुख दुःख देणारी नसून तुमची अनुकूलता प्रतिकूलता सुख दुःखाला कारण होत असते. याचा अर्थ आहे अंतःकरण त्या असणाऱ्या सुख दुःखाला कारण होतं. विठाला सांगतात तुम्हाला परमार्थ करत असताना पहिलं अंतःकरणाशी संबंध करावा लागेल. वरची स्टिअरिंग फिरली की चाक आपोआप चलते. चाकावर स्टिअरिंग नाही तर स्टिअरिंग वर चाक आहे. तसे तुमच्या अंतःकरणावर सर्व करी अवलंबून आहे. तसे नाही. पण अंतःकरण हे त्या परमात्म्याचं मेनच ठिकाण आहे आणि ते अंतःकरण परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिलेलं आहे.
बुद्धीची व्याप्ती, मनाची कल्पना करणं. मन कल्पना करतं हे फार चांगलं आहे. तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं नाही. हो, मन कल्पना करतं हे चांगलं. कसं आहे, त्याने जर परमात्मा स्वरूपाची कल्पना केली तर मोक्षाला कारण ठरतं. त्याने जर कल्पनाच केली नाही तर ती परमात्मा स्वरूपाची सुद्धा कल्पना करू शकणार नाही. कल्पनेत विषय बदललेला आहे का कल्पना बदललेली आहे? तुम्ही फक्त विषय बदला त्याला. मनाने मन धावत असताना मन त्या सोयी इच्छेने विषयांची धावत असतं. पण विषयामध्ये प्रतिकूलता किंवा दुःख आहे असं जर तुम्हाला ज्ञान होय तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मनाला लावाल का मनाच्या मागे जाल? काय अवघड गोष्ट आहे. मला तर अवघड वाटतं कीर्तन. तुम्हाला सोपं वाटत असलं तर बरं आहे. बरेच लोकांना असं वाटतं काही काही नाही आलं तर ही बरं आहे. कोणतं? हे बरं आहे. हे बरं नाही. जर एखादा पठ्ठ्या बसला ना पुढं तर पलटी भूमी कमी होईल. पण असा योग येत असतो. असं सतत सतत ज्ञानी तुम्हाला सांगतो, समोर बसलेला तर शहाणा माणूस होईल तर तो मान उलटी हलवणार नाही आणि सुईची पण हलवणार नाही. पण पुन्हा आयुष्यात त्याची गाठ घेणार नाही. झाला अपमान. विठाला हे अंतकरण तुझं आहे ते परमात्म्याने दिलेलं. तुकोबरा सांगतात अंतरीच्या खुना प्रगटोनी. खून आणि प्रगट माझ्या ठिकाणी काय भाव आहे ते तू समजत घे. काय ज्या वेळेला घुमरीला सोनं उघडं पडलं, कुत्रीने उघडलं आणि सोन्याचं कांबी उघडं पडलं. मुलांनी ती सोन्याचं काम आणली दुकानदाराला दिली म्हणजे त्या गोळ्या. मुलांना समजत नाही का गोळ्या घ्यायचा सोन्याबद्दल का समजत आहे बरं? मुलांनी दुकानदाराकडे सोन्याची काम दिली, पावशेर सोन्याची, आणि दुकानदाराने गोळ्या दिल्या. त्या मुलाला सोन्याबद्दलचं ज्ञान नाही का अध्ययन आहे बरं? त्या गळ्यात गुतून खळ्यात उत्तर मला माहिती तुमच्या गळ्यात गुतून घेताना उत्तर देऊन विठाला मुलाला ज्ञानच नाही तर गोळ्या कशाचे? काहीतरी आहे ना. काय आहे याचं ज्ञान नाही पण काहीतरी आहे ज्ञान आहे ना. ज्ञानच नाही. चारशी गोळ्या घेतल्या, चारशी काय माती देऊन बाहेर नाही गोळ्या घेतले, दगड देऊन बाहेर नाही गोळ्या घेतले. काहीतरी आहे एवढं तर झालंय ना. तसं तुम्हाला आम्हाला काहीतरी आहे असं तरी वाटतंय का? निदान आहे असं वाटतंय का? बरं ठीक आहे असं सांगणारावर तरी विश्वास आहे का? देव आहे, देव आहे, देव आहे, जसं एखाद्या
माणसाचा बैल चुकला, तो बाजारात आहे. बैल बाजारात आहे. एका माणसाने सांगितलं बैल आहे. सांगणाऱ्याने पाहिलेलं आहे का ऐकणाऱ्याने पाहिलेलं आहे? सांगणाऱ्याने पाहिलं बाजारात बैल आहे. पण ऐकणाराने त्याच्यावर विश्वास ठेवून बाजार शोधायचा असतो का याच्या मागे आहे म्हणणारे ते. ज्याने सांगितलं बैल आहे त्या आहे म्हणणाऱ्याच्या मागे हिंडायचं आहे का बाजारात बैल शोधायचा? आणि त्याच्या मागे जर हिंडला तर जिथं आहे तिकडे त्याला नेलं पाहिजे का तो जिकडे आहे त्याच्या मागे गेलं पाहिजे? मग मी त्याला करणार काय? तुम्ही बसा, तुम्ही पण बसा पाहिजे. काय करता येईल म्हणजे बसल्या बसल्या तुम्ही चिंतन करून सांग शकता. विठाला विठाला काय रोज म्हणून त्याला कोण रडत? हे रोजच मड आहे. आणि मग रोजची रोज मला माणूस शिरतो थोडासा बदल होईल. आता ही आपले जो टाळकरी जातात दुसरे टाळकरी येतात त्याच्यामुळं काही नाही. पण तेच ते टाळकरी असले तर माझ्यापासून पळून जाते. काय हे रोजच ते का बघ याला पुढचा बघेल नाही काय असं म्हणजे ते पळून जाईल ती गोष्ट. अरे भेटून गेले माणसं सगळे. बरं हे यांना तिसऱ्या माझ्यावर मांडले. वर जाण्याचं खाली येण्याचं जा झाले. विठाला मी काय म्हटलं तुम्हाला? आहे म्हणण्यामध्ये तुम्हाला परोक्षता आहे. पण ती आहे म्हटलेली वस्तूवरती विश्वास ठेवून तुम्ही कुठं आहे असं स्वतः का फक्त आहे म्हणणाऱ्याच्या नादी लागतात. देव आहे म्हणणारा या जगामध्ये, देव नाही म्हणणारा या जगात कोणी आहे का? देव नाही. जो माणूस देव नाही म्हणतो ना तो मावल्याला सुद्धा पुजायला जातो. फक्त तो माणसात बोल. तुम्ही जर डॉक्टरकडे ऍडमिट जाते, डॉक्टर सांगतो प्रयत्न माझा करीन पण असा बोलतो. म्हणजे याचा अर्थ काहीतरी आहे, प्रयत्न माझा आहे पण यश येण्याच्या बाबतीत तो आहे. म्हणजे तो सुद्धा तिथे बोलतो. असा कोण पुरुष या पृथ्वी तलावरती त्याला देव मान्य नाही. तुमच्या जवळ झोपायची माग आहे. विठाला विठाला झोपलेलं चांगलं. पण एक माणूस झोपला तर दुसऱ्याला रोग होत असतो. म्हणून एकाला जागा करायची. आणि मला कीर्तनाचा काही परिणाम नाही झाला तर निदान तुम्हाला 2 तास जागा ठेवण्याची तरी अक्कल आहे. विठाला सांगतोय ना. पण किमान कीर्तन चालू असेपर्यंत तुम्हाला जागा ठेवण्याची तरी अक्कल माझ्यामध्ये निश्चित आहे. तुम्हाला झोपच देणार नाही का? झोपलं की जागा करणार. आणि ही झोपी यायचीच जागा आहे. एकतर ब्रह्म व्हायची जागा आहे, नाही तर झोप लागायचीच जागा आहे. विठाला या जागेवर या व्यासपीठावर दुसरं तिसरं काही होणार. एक तर झोप लागेल म्हणजे न कळणं होईल, नाही तर कळला तर त्याला ब्रह्मस्वरूपाचं असेल. अशी गोष्ट वेदांताची गंमतच असे. काय कळला तर तो माणूस खुश होतो आणि नाही कळला तर तो झोपतो. अशी गोष्ट बुद्धीवर बोधरेशन येते. किंवा बुद्धी जर विचलित असली तर विषयाशी संबंध करत नसते. जसं एखादी मुलगी त्याला दुसरीकडे लग्न करायचं असताना ही बळच जर जमलं तर ती कावरी बावरी शान सापडायचे बघत. कशी काही तुम्ही नका. विषय तुम्ही सांगा ना. हे चाललंय माणसं. विषय असा चाललेला आहे की सुख आणि दुःख वस्तूमध्ये नाही. त्याचं कारण सकाळी दृष्टांत झाला. तुम्हाला आम्हाला भीती वाटते आणि गारुड्याला आनंद होतो. कशाचा? सर्पाचा. मग सर्पामध्ये आनंद आहे का दुःख आहे? गारुड्याला आनंद होतोय आणि तो मला भीती वाटते, दुःख वाटते. सर्पात दुःख आहे का आनंद आहे? तर सर्पामध्ये दुःखही नाही आणि सर्पामध्ये
पाहणाराच्या प्रतिकूलतेवरती आणि अनुकूलतेवरती त्याचे सुख दुःखाचे परिणाम होत असतात. म्हणून तुम्हाला सांगतो, संसार दुःख रूप आहे असं जे म्हटलेलं आहे, तर संसार दुःख रूपही नाही आणि संसार सुखरूपही नाही. आता बरं आहे का हे? मग सगळे तरी हे ऐका, तुम्हाला सुखाचं ज्ञान प्राप्त करून द्यायला ते दुःख दाखवलेलं आहे. वस्तूच नाही तर दुःख सुख होईल काय? अजातवादाच्या दृष्टीने जगात झालंच नाही सुख दुःख काही करा नाही. वांद्याची लेखा काहीशी जन्मपत्रिका, वांद्याच्या लेखाची जन्मपत्रिका असते काय? खपुष्पाचं माळ करून काय गळ्यात घालावं लागते काय? खपुष्पा म्हणजे खपुष्पा आकाशाच्या फुलाचा हार करून गळ्यात घालता येतो का? नाही, ती नाहीच. सश्याच्या शिंगाची भिंतीला खुंटी ठोकून त्याला टाळबुतीले. हे ऐकणं तरी बरं वाटतंय का? सश्याला शिंगच नाही. त्याप्रमाणे जगत नावाची वस्तू तुम्हाला असं कसं काय म्हणतात? तुमचा प्रत्येक आहे असं तुम्ही दटूनच बोलताय. अरे तुम्हाला झोप लागल्यावर तुम्हाला जे स्वप्न पडतं ते विपरीत आहे का तुमचं आहे? तुम्हाला स्वप्न पडतं की नाही? हे तुमचंच आहे का आमचं आहे? तुमचंच आहे ना. मग झोपेमध्ये तुम्हाला दोन तोंडाचे पोरग झालं स्वप्न, खरे खोटे. पण स्वप्नात रडतो तो, असं कसं झालं, असं कसं झालं, असं कसं झालं, असं कसं झालं. आणि मग दुसऱ्या माणसाने मदत करून तरी त्याचं ऑपरेशन करायला नेलं पोरगा. उद्या वाडीला का कमी केला दुसरे? त्याला जाग करणं महत्वाचं आहे का भाड्याची गाडी करून सनी दवाखान्यात नेणं गरजेचं? अरे स्वप्नामध्ये झालेला दोन तोंडाचा मुलगा ऑपरेशन करावं लागत नाही. त्याला दुःखातून जर मोकळं करायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे? त्याचं आम्हाला दुःखातून जर मोकळं करायचं असेल तर त्याला जाग केलं पाहिजे. उठा जागे आता म्हणजे मनुष्य देहाची प्राप्ती झालेली आहे म्हणून आता हा तुला मिळाला देह. बरं, हा मिळालेला आहे तो सकाळपर्यंत जिवंतच राहील असंही नाही. म्हणून सगळं क्षणभंगुर नाही का म्हटलं हे? आता उठा जागे व्हा रे, आता क्षणभंगुर नाही का? तू जर जागा झाला नाही तर सकाळ होईल असं सुद्धा सांगता येईल. म्हणून तू आता झडझडून वहिलाने ये आस्तेच्या वाटेला जेने पावसी अव्यंग निज धाम माझे. झडझडून वहिल्याने म्हणजे तू जागा हो. आणि हे जे सत्य मानलेलं आहे त्याच्यावर दृष्टी टाक, हे सत्य आहे का? तर हे मिथ्य वस्तू असताना देखील आम्हाला सत्य वाटते. या असणाऱ्या मिथ्य वस्तूला मिथ्य म्हणण्यासाठी साधू लागतो. काय भूत नसून बोर आहे हे म्हणण्यासाठी सूर्योदय लागतो. काय भूत नाही मग काय बोर आहे. बोरीच्या झुडपावरती अंधारामध्ये मंद स्थितीमध्ये तुम्हाला वाकडं तिकडं आकार कल्पने करून त्याच्यावर काहीतरी आहे असं वाटतं. असताना काय बोरीचं झुडूप आहे, पण ते बोर आहे हे कळण्यासाठी सूर्योदय लागतो. दोनचा एक दृष्टांत आहे. म्हणले श्रीमंताचं लग्न, बस्ता बांधायला सगळी भावकी नाही. पूर्वीच्या काळात सगळी भावकी न्यावं लागत होती बस्ता बांधायला.
आता लग्नात सुद्धा भावकील बोलीत नाही. विठाला विठाला विठाला. 25 बाया उष्ण सोनं घेऊन गेलेल्या. तुम्हाला कळते माझी भाषा. आपल्या पुरुषामध्ये नाही हे गोष्ट चालत, बायामध्ये चालत. बाई 5 तोळ्याचा हार सुद्धा दुसरी लग्नात चालतं. विश्वास येतो तुमच्यामध्ये एखादा तंबाखू खाणार आहे घेत असलं तरी हो म्हणणार नाही. एखाद्या तंबाखू खाणारा दुसऱ्या तंबाखू खाणाऱ्यानं जर तंबाखू मागितलं ना तर ती पिशी सोडून त्याच्या हाताने असं चिमटीने घेतात. मग त्या डबीचं झाकण काढून घेतात. असं काय कडकूड घेत नाही. ते म्हणलं ही मान हे डबी देईनच असं बेमान आहे. कोण? पुरुष. पण स्त्री मात्र तसे नाही झालं. असं उष्ण सोनं 5-25 बायांनी गल्लीतलं जमा करून बस्ता बांधायला गेले. बस्ता 2.25 लाखाचा झाला अंधार पडेपर्यंत. आणि बस्ता झाल्यानंतर पहिली गाडीत बस्ता टाकला. 80 वर्षाचे जाव्हा दिसणारे 2 म्हातारे गाडीत बसले आणि बाकीचे 3रा बस्ता बांधायला गेले. 3रा एक बस्ता ते बांधून आली तर आली त्या दिवशी येते, नाही तर दुसऱ्या दिवशी सापडून आणावं लागते. इथं बसत्यात एक बसता आहे कोणा आता मला नाही सांगता येत. आणि मग गाडीत बसलेले म्हातारे 2.25 लाखाचा बसता उष्ण सोनं आणलेलं गळ्यात घातलेलं अंधार पडलेला. आणि शामराव म्हणला आपली जर गाडी कुणी पाळातली असली तर बसल्या बसल्या उद्योग केल्याच्या म्हाताऱ्या गाडी. म्हातारा म्हणला आपली गाडी जर चोराने पाळातली असेल तर कसं तर ते म्हणला तुम्ही नजर ठेवा मी गाडी काढली. एकाने असा हात ठेवला. आता सारखं बघायचं. आणि तिथे पुढे हिची भुंग 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 होती ना गाडी उष्ण सोनालेली. ते गळ्याला पत्र बांधायला लागली. तवर नाही सुटलं यांना. ज्याच्या गळ्यात सोन आहे ना त्याला पदराची आठवण राहत नाही. बाबा विठाला कारण लोकाला सोनं दाखायचं असते ना. बाकी काही कळलं पण सोनं पाहिलं पाहिजे आणि ते श्रीमंत दिसतं पाहिजे असं बायाचं म्हणणं आहे. बाबा इथल्या बायांचं नाही तसं म्हणणं. दिल्लीत एक बाई सोनं घालणार. तिला म्हणायचं मागं तू काय जत्रा निघाली का लग्नात निघाली. दिल्लीत नाही घ्यायचे. वैभव सगळं गुंडाळून घरी ठेवायचं. सगळ्यामध्ये दीन झालेला असेल भगवंताच्या प्राप्तीसाठी तो वारकरी. सोनात नानात नसलेन घालून तरी उकटाने इकडे हिंडायला. विठाला विठाला वैभव सगळं दाखवून ठेवायचंय आणि त्याच्या पुढे म्लान वजन करून त्याच्या पुढे विनंती करायची. आणि एका शिरडुक्याने त्या ओढ्याच्या कडीला 5 फुटावून बाबळ तोडलेली तिची साल काढून एका बाईनी पांढरं शुभ्र लाकूड असं ओढ्याच्या कडीला उभं. तो शामराव एक जण उभा आहे. काय एक जण उभा आहे खाली तिथे तिथं म्हणजे कीर्तनात एक जण उभा आहे खाली बसलेली किती एक जण उभा आहे. खाली टाकतोय. आता बाकीचं तर गाडीत बसले आता काय बाया दुसरं काय अरे तुम्हाला गाडीत खोटून माघारी वळव. गाडी पुढं पुढे चाललं एक जण उभा आहे. आपली गाडी पाळतली. हे मनानेच म्हणते का पाळतलेली. गाडीवरली एकाने झट घेतला आणि एकाने शिपाया आणि ते दोघांनी बैल आपटिले फुकटिले बैल पळायचे. तुपातले गाणे फाटलेले मागच्या बाया आदळत आदळत केलं गळत जाऊन धरून तरी कोण आहे पुढं. आता ते कोण आहे हे जर पाहायचं असेल तर सकाळी यावं लागेल. आणि सकाळी हे दोघं आहे
गावातले माणसं आले त्या चला म्हणजे पुढे म्हणजे बघा अरे हे तर लाकूड आहे म्हणजे लाकूड लाकडाला म्हणण्यासाठी दिवस उगावा लागतो. रात्री त्याला लाकडाला लाकूड लाकूडच दिसतंय लाकूडच आहे तरीही रात्री लाकूड लाकूड सिद्ध होत नाही. अरे रात्रीच्या अंधारामध्ये जर लाकडावरती चोर भासतो तर या विश्वात तुमच्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे त्या परमात्मा स्वरूपावर जगत भासलेले भासलेले जगदंब रज्जू सर्पाकार त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपावरती जगत स्वरूपाचा तुम्हाला भ्रम तयार झालेला आहे आणि त्या भ्रमाची निवृत्ती करायची. बरं असलेला भ्रम आणि नसलेला भ्रम हे दोन काम आहेत. असलेला भ्रम कोणी निवृत्त करीन पण नसलेला भ्रम झालेला आहे तो साधू शिवाय कोणाला काढता येणार. जर असला भ्रम सांगतो तुम्हाला एका माणसाने बाजारामध्ये जाऊन आरसा विकत आणला. काय आणला मस्त आरसा आणला. घरी आणल्याच्या नंतर आरसा थोडं सकाळी तरी पाहिलं बायकोला म्हणलं आरसा आणला म्हणलं केवढं आहे 3,500 तिने पाहिला तिने आपला वजाचाच पाहिला येणे असं पाहिलं तर येतं तोंड एवढं झालं तोंडच असं एवढं झालं तोंड सुचलं म्हणला. आता तोंड सुचले का आरसा बी राहिले परिणाम तोंड होता. मग डॉक्टरकडे गेला आणि तोंड सुटलं तुमचं काय तोंड सुटलं नाही डॉक्टरचा भेटायच म्हणलं एवढं मोठं तोंड झालं तोंड नाही सुटलं अरे मला दुसऱ्या डॉक्टर जाऊ तिथे गेलं खूप राहते शामराव म्हणलं तोंड सुटलं ना तुमचं तोंड काय सुटलं नाही तर तुम्ही का सगळेच कसले सुटले काय म्हणलं त्याला कळा तुला कळा दवाखाना तर म्हणलं भलताच टाकलाय 6 महिने आणि तोंड कळायला दिसलं ना का आणि मला विचारतो काय झालंय पुन्हा एवढं तोंड होऊन तुला कळलं तोंड नाही आम्हाला कसं केलं सगळ्या महाराष्ट्रात केलं तोंडच सुचलं नाही. कोण म्हणजे कोणी सांगायचे आणि एक दिवशी असं बसलो होतो कुसमून आणि मलेरिया डॉक्टर आला. आहे का मला बाबा घरात काय तुकडे तुला तुला दिसत नाही का माझं तोंड थोडं झालंय तेव्हा हा तुमचं तोंड आहे ना सुजलेलं चटकून उठलं ते त्याचं पायात पडलं मला 2 वर्ष झालं सगळे दवाखाने पालतं घातले एकाला निदान व्हायला तुला सापडलं म्हणजे पण ते म्हणजे बाबा तुम्हाला तोंड सुजलेलं कसं दिसतं आरसा आहे ना तो आरसा आणलं डॉक्टरने पाहिजे आरसा डॉक्टरचं तोंड एवढं त्याला तुमचं तोंड सुजलेलं आहे पण आरसा माझ्या ठेवावं लागत 6 महिन्यानंतर काय तुला त्याला माझं फक्त तोंड नीट कर म्हणजे त्यांनी जो आरसा घेतला डॉक्टरनी याला पाण्याचं इंजेक्शन दिलं 5 ml उद्या रोज इंजेक्शन घ्यावं लागत तेव्हा परिणाम कमी होईल त्याला रोज 2 दिना एकच काय मला 2 नीट होण्याची म्हटलं तोंड सुटलंय का इंजेक्शन चालू अरे तुम्ही हसता काय तोंड न सुटता इंजेक्शन चाललंय का तोंड सुटून इंजेक्शन चाललंय तोंड सुटलेलंच नाही तरी फार बूड तरी काय केलं ते आरशाच्या प्रती तयार केला कमी 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 10 दिवसात 0 केला. आता कसं आज जरा फरक आहे आरशात फरक आहे तो बराच फरक कशात आहे आणि त्याला कसं वाटतंय आरशात परिणाम आहे का तोंडावर परिणाम याचा जर तुम्हाला निर्णय झाला नाही तर बोंबलत बसावं लागला विठाला त्याप्रमाणे वस्तूत परिणाम आहे का
हा कशात परिणाम? अरे परिणामलेले हे जग आहे, तसा परिणाम आहे. जसा पाण्याचा परिणाम झाड आहे, नाना विधान रूप झाडी गमले आप, तैसे परिणामले स्वरूप माझेची हे जे स्वरूप आहे ते माझा परिणाम आहे. आपल्याला ओळखून घ्यायचं. तुम्हाला सगळ्यात खोटं नाही केलं. काय सांगतो बाबा? काय बरं माझं बोलण्याचा हेतू आहे, वस्तू सुखही देत नाही, वस्तू दुःखही देत नाही, पण त्याच्यावर क्रिया करायला लागते. त्याचं तोंड सुजलेलं नाही तरी इंजेक्शन द्यावं लागलं का नाही? सुजल्याचा स्वीकार करावा लागला अगोदर का सुजलेलं नाही असा निर्णय करावा लागला? पहिल्यांदा सुजलंय हा स्वीकारावा लागला आणि मग जे स्वीकारलेले ती काढावं लागतं. तुम्ही जर म्हणले जगात नाही तर अजातवाद मागून पहिल्यांदाच बोंबले जमणार. निर्णय अजातवादाच्या दृष्टीने जगात झालंच नाही. आणि म्हणून जे जगत झालं, जी वस्तूच नाही, ती वस्तू सुख देते का दुःख देते? सुख दुःख दोन्ही त्या वस्तूमध्ये नाही. कारण सुख देण्यासाठी किंवा दुःख देण्यासाठी वस्तू असावी लागते. मग आनंद काय होतो? जर अजातवादाच्या किंवा वेदांताच्या दृष्टीने किंवा वास्तव स्वरूपामध्ये जगत नावाची जर वस्तूच नाही तर मग आनंद का होतो? तर आम्ही त्याच्यावर जगत आहे अशी कल्पना केली होती आणि ती वस्तू खोटी आहे, वस्तू खरी नाही. याचा आनंद आहे का वस्तूचा आनंद आहे? म्हणून तो आनंदही लटका आहे आणि वस्तू त्या ठिकाणचं दुःखही लटका आहे. कारण वस्तू वास्तव नाही. वास्तव काय आहे हे कळण्यासाठी साध्य. वास्तव वस्तू कोणाला दिसते? अदृश्य दर्शने संतांची. त्याच्या अगोदर काय? रविदीप हिरा दाविती देखणे. रविदीप अदृश्य स्वरूपाचं दर्शन करून देण्याच्या बाबतीमध्ये संत आहे. आणि अशा संतांची भेट महाराज म्हणतात अतिशय अवघड. बहु आवग आहे संत भेट,
परंतु ती लटकी वस्तू काढायची अवघड. बाबुल बा खोटा आहे का खरा आहे? कुठं मला वाटलं बाय टाकायचं. विठाला विठाला संत भेट अवघड आहे काय? पण संतांची भेट होणं अवघड आहे. संतच भेटायचं एक दगडून त्याला की 4 इथे निघते. किती पन्हाळ्याचं दुखत होईल मुरलेलं इंजेक्शन. विठाला 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 विठाला. हो हो काय झालं लक्षात नाही तुमचं नाही लक्षात आलं तीच बरं आहे. साधूची भेट आलं साधू सगळे तो ठरण पण जर आपण खाली वाळवंटा तिकडे तिकडे करतो खरे सगळे महाराजच. एखाद्याचा नऊ भावा थांबतो हे असं होईल का? कसं इथं सरकार रस्त्याला सांगत असते ते आमच्या घरी आहे. तुम्हाला काय मुद्दा सांगतो? साधूला तर होत आला. अरे डॉक्टरला होत आला पण निदान होत आहे का? रोगाचं निदान महत्वाचं आहे का ट्रीटमेंट महत्वाची आहे? याने नाही बरं झालं दुसरं, ते नाही बरं झालं तिसरं, ते नाही बरं झालं चौथं. तिकडून इंजेक्शन घेऊन होतं तिसरं घेतो म्हणजे पेशंट सोडायचंच नाही. इंजेक्शन चुकून मागून घेतं इकडे ट्रीटमेंट तिकडून आणते इकडं का सोडायचं नाही. हे सोडायचं मेलं तरी सोडायचं. हो हे डॉक्टरचं चाललं आहे का महाराजांचं चाललं? हे कोणाच चाललंय? बरं चिठ्ठी द्यावं ना बघा होते त्याच्यातही कमिशन. ते पेशंट दुसऱ्या जाऊन त्याच्यात टक्केवारी असते 9%, 11%, 10%. गोळ्यात टक्केवारी, औषधात टक्केवारी, पेशंटात टक्केवारी. आकाशापर्यंत बंगले चढायची चुकी होते. हेच चांगलं महाराज लोकांची. एक अनुभव द्यायला की दुसरा प्रपोज करायला तेच माझ्याकडे. तुला अर्ध्या तोळ्याची आणखी घालतो ती मला अधिकार झाला तू आता अर्धा तोळा घेऊन अधिक बापान धंदा करतात. अर्ध्या तोळ्यावरती गुरु होतो. काय फरक घेऊन जगात फसवून येतं डॉक्टरमध्ये यांच्यामध्ये? कोण आहे? दर्शनात प्रशस्ती पुण्य पुरुष आहे. माऊली ज्ञानोबराय सांगणार पाहिल्याबरोबर त्याचा भ्रम निवृत्त झाला पाहिजे. त्याला दृष्ट कृपा म्हणतात. पाहिलं ना पाहता क्षणी त्याच्या अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. मग काना वचनाचे भेटे सरसात पैकिरते वस्तूने उठी कोणी हो. आणि मग कानाचे संबंध आहे. पहिल्यांदा दृष्टी आहे. अरे पाहिल्याबरोबर वेद लागतो देवाला आणि साधूला. देखल्या विरलावे पैसे दिवे जळून देवाबद्दल प्रमाण. आणि साधू पाहिल्याबरोबर अज्ञानाची निवृत्ती करतो. हा कृपा दे. जसं ते सांगितलं बंदुकीतली गोळी सोडली तर गोळी लागल्यावर स्वस्त असेल. आवाज अगोदर होतो का गोळी अगोदर लागते? आवाज अगोदर काय सांगले? आवाज आधी होतो का गोळी आधी लागते? आवाज आधी होतो. अरे ही आवाज उठेपर्यंत गोळी पोहोचलेली असते. गोळी खेळ बघा तिथं
संधान झालं तिथं आणि मग आवाज होतो. इतकी गती असते त्याला. कशी शब्द पाठी अवतारे कृपा आधी. एवढी कृपा धावते डोळ्यातून शब्द लांब राहतो. आणि ही कृपा शब्द कृपा आहे, स्पर्श कृपा आहे, दृष्ट कृपा आहे. ह्या 3 कृपा साधूकडे असतात बरं बाबा. आणि संकल्प कृपा आहे चौथी. कोणती? चौथी संकल्प कृपा आहे. जरी साधूच्या ठिकाणी संकल्प कृपा म्हणजे साधू समाधिस्थ संजीवन समाधिस्थ ज्ञानेश्वर महाराज आणि ग्रंथ रूपाने संकल्प कृपा हे पहा. ही संकल्प कृपा आहे, ही चौथी कृपा आहे. अशा 4ही कृप्याला ज्याची शक्ती आहे त्याला साधू म्हणतात. एवढंच नाही, तसा हात वर केलेला. या रे हरिदासानो झिंगू करिता. या रे तुम्हाला भीती कशाची आहे? काळाची भीती का तुमच्या अज्ञानाने काळाची भीती निर्माण त्याच्यावर का पाय देऊ म्हटले. अरे अज्ञानाची निवृत्ती करू. काळ करतो सलाम घालीन तुम्हाला, त्रास देणार नाही, पण तुमच्या अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि अज्ञान निवृत्तीसाठी साधूची गरज आहे. तुकोबरे सांगतात साधूची भेट सहजासहजी होत नाही. का होत नाही? त्याचं कारण आहे भगवंत कृपेला अंतकरण तयार झाले. चंद्रामृत सुखचे बेल I
म्हणजे असे साधू कसे? अरे काय मिळाल काय परत काय तिथे चंद्रामृत सुखे शेवावे शेवता येत नाही त्याला चकोर लागतो. काय लागतो? ती मनोमवाळे चकोर चलगे. तो फोन करतो चकोर. चकोराचे तलगे म्हणजे कोण? देवी कशावर अधिकार मनोमवाळे मनसुक्त म्हणजे तो चंद्रामृत देण्याच्या बाबतीत चकोर चतुर आहे. पण महाराज म्हणतात तुम्हाला पण पेता येईल. कोणाला? तुम्हाला पण पेता येईल. पेताच येत नाही पण पेता येईल. बाहे हेळा सागर तरवेल बाह्या का बाहे? बाहे म्हणजे बाहे म्हणजे हेळा सागर तरवेल असता जाता रवी धरवेल. करतो शे कोणीतरी उभा करता म्हणजे पुढे मावळूनच द्यायचं. माझा मालक जवळ उठत नाही ना थोडं मावळून द्यायचं नाही. असल्या बाया ह्या आत्ताच्या काळात नाही ते बऱ्याच नाही तर यांनी बाकीची तर बरं वाटून केलं असतं तर ती त्या गोष्टी आता राहिली नाही. म्हणजे असता जाता रवी परी त्या साधूची भेटीच इतकी अवघड आहे. हे असं करता येईल परंतु साधूची भेट होणार साधू आमच्या मागे हिंडत आहे. त्यांच्याकडे माग आला 2-3 तासातच मोक्ष. ते लागू खूप द्यायचे तुझ्यावर जीवपणाचा भ्रम आहे. तू ब्रह्म आहेस खरी गोष्ट आहे. पण तू ब्रह्म आहे हे जरी खरं असलं तर तुझं म्हणणं तू ब्रह्म हे खरं नाही. कारण ते ब्रह्म आहे तितकं झोप आहे का? हा बरोबर. आंबे पहाडाला लागून ती उतरून पिकवायला लागतो. काय पहाडाला लागूनच तेव्हा आंबा होतो. आंब्याला लागलेल्या कायऱ्या म्हणजे आंबा नाही. तसे ह्या आंब्याला लागलेल्या कायऱ्या पिवळ्या जरच झाल्यात. म्हणजे आंब्याची ताकद घेऊन पिकल्या का उन्हाची ताकद घेऊन पिकल्यात याचाच नियम आहे. तुमच्या काळामध्ये साखर न धरता जर कैरी पिवळी झाली तर शहाणे माणसं ती पिवळी कैरी लेकराला खाऊ देत नव्हते. का? ते रोग आहे तांबा इजळल्याने म्हणतात ना ते का साखर आहे. आज साखर आहे म्हणजे कोळी पक्की नाही. तुम्ही आंब्याला आम्हाला सांगायला आंब्याने साखर पकडलं तर पिवळं पडलं तर त्याचा आंबा होतो. साखर न पकडता जर पिवळं झालं तर तो रोग होतो. आणि अशा पद्धतीचा रोग आज महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पसरू पाहतो. त्या रोगाला पसरून न देण्यासाठी मी चांगली एक प्रकारची लस निर्माण केली. तिचा प्रादुर्भाव मी होऊ देणार नाही. कितीही काही करू द्या. मी त्यांच्या येण्याच्या अगोदर लस टोचून गेलेला असतो. हो असं होत नाही. आणि म्हणून संतांची भेट अवघड घर आहे संत भेटे जातो. एक सोडतो तुम्हाला. मी पाटलाच म्हणलं तर आज आपण संपतीतून उद्या तुम्ही दुसरा नवाज घ्या. दुसरा चरण राहायचं मागे पाटील राहू राहू द्या. मग काय करावं चरण आता पाटील सोडते म्हणजे त्याला आता ठीक आहे. काय करायचे ते करते. तो गोरे संत भेटते अतिशय अवघड.
दुर्मिळ आहे, दुर्मिळ. ते हेला पटन नगर होते, त्याला पटन नगर गोपीचंद. हा मला ते कसं पाटलं सगळं पाठ, माझं सगळं सपट काही मला मिळेल. मला चरित्र ग्रंथाची माहितीच नाही. थोडंफार काही कळालं तर सगळं आजने तरी एवढं आव्हान नाही काय करायचं. आणि न कळणाऱ्याच्या पुढं तुम्ही इतकं बारकाने ऐकायचं म्हणल्यानंतर तुम्ही माणसं येडे कशी आहे. त्याला काहीच काहीच नाही, त्याच्या पुढं तुम्ही खुशाल बसता. गोपीचंदाचे तिथे असं ते आलं जोगी आणि 12 खाली डोकं आणि 12 2 फूटमध्ये जागा रिकामी मोकळी आणि वर 12. असं कसं असं काय तसं काय ते काय तो काय जीव आहे का तो डोकं होतो. हा प्रारब्धाचा 12 डोक्यावर असूनही डोक्यावर परिणाम नाही. काय सांगता अध्यात्म. प्रारब्धाचं गठुडं डोक्यावर आहे, तरी पण जालिंद्रनाथाच्या डोक्याला त्रास होत नाही. आकाशात 12 आहे. आणि हे पाहिलं मैनावती साधू सच्चा साधू नगर ठेवले असेल लागू कुणीकडे जात. आणि ते हे त्या नगरीमध्ये एक पाडका वाडा होता आणि ती कुत्र्याने उकाडला खाट होता, त्या खाट्यात जाऊन बसलं. मी पाहिलं दिवस मावळा, राजाची राणी दाशीला घेतलं, ताट भरलं, पाण्याची घागर स्वतः तयार करून म्हटला, पूजेचं सामान घेतलं की. आणि त्या खाट्यातून कुत्रा जसं भोपात बाहेर येतं ना गेलेले कुत्री, तसं ह्या भोपातच बाहेर आला. कोण इसकी राणी म्हणजे इधर किधर चल रही है. दात खाते कर 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 केस दगड घेतले तगडच मारीन. येत नाही शेजारी आलेलं राजे साहेबाला कळतं का नाही ते भूत येतं काय. दगड खातं कर कर दात खाते दात केस झालेले गाडीचे मिशेचे खेळली मला. दुसऱ्या दिवशी पण राजे म्हणजे चला तुला आम्हाला नाही तू दुसऱ्याने 5-6 दिवस बदलून बदलून दासन नेले, पण ते काही स्थिर लोकांना. एक दिवशी जाताना एकटीच गेली आणि तिथे मग खाट्यातून वाट बघत कधी येते. त्या खाट्याच्या बाहेर आलं हाताने येऊन खात होतो. थांबा थोडस. 7 दिवस झाले साधू मिळाला तरी तो अंगाला लागू देत नाही. साधू जशी आंब्याच्या भोवताली बोराटी ठोकलेली असती तशी साधूच्या भोवताली एक अवगुणाची बोराटी असते. तुमच्या नाकात पेंडा शिरला ते ठोस 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 करून शिळी माघारी पडली. त्या आंब्यात तोंड घालीत नाही. पलीकडे हिरवं दिसतं तोंड घालायला शिळी गेली की बोराटीचा काटा नाकाला टोचतो. ते आंब्याचा नाक सोडून पळून जाते, तशी तुम्ही महाराजाचा नाक सोडून पळून गेले पाहिजे. आणि पळून घेऊन जो राहिला तो साधू असतो. विठाला देऊ 14 शिष्य शिकून गेलो. आता मुक्त म्हणली हे कोण सांगा. तुम्ही माहिती कसं आली त्याने ते माहिती कसं दिली अजिबात मग आता मुक्त माहिती डोकं बिघडले कशाला आलं तुम्ही. घरच्या गाड्या वाढलेले दतार वाढलेले कटू कुठे कधीचे मुक्त माहिती खवळायची सांग देऊ खूप पाहिजे. सांग देऊ वाईट पाहिजे. मुक्त वेळ म्हणली बरं राहू दे सकाळी एक जण ह्याचा आरात कापायचे तिथं बळी
म्हणजे ते लागले पुढे निघायचे झोपले. सकाळी पडे फक्त ताण दोन मुख काही चौदाशे शिशी पळून मी कशा कशा पळून लावते ते साधू असतो आणि सांभाळून करतो तो बंधू असतो. मी पाणी पासून पुढचं पण आणखी एका आगाव वाचून खोटान काढू. आता मी सोडलं पाणी पितो का हे म्हणत असते कवा सोडतो वारीचं हे कशाचं का असं ना बाबा. साधू भेटत नाही, भेटला तर त्याच्यावर विश्वास बसत नाही. काय होत नाही विश्वास. तुकोबा राय सांगतात माझ्या अंतकरणाची ओढ जाणून घे. साधू दुर्मिळ आहे, पण तुझी जर कृपा झाली तर साधू तरी भेटेल एक, नाही तर तूच साधू होशील. विश्वास होता तुकोबारांचा. असा जर साधू भेटला तर मग मात्र मला जगत स्वरूपाचं भान राहणार नाही. मी माझ्या स्वरूपावर आहे असं शेवटचे चरण सांगतोय. तुका मन माग मूर्ती Hare
सुखाचे शेजारी पहुडे. तुकाराम महाराज म्हणतात मग अशा साधूची भेट झाली की मग पुन्हा वृत्ती या शब्दाचा अर्थ आहे जगसत्यत्व. जगसत्यत्व आणि पुन्हा जगसत्यत्व म्हणजे याचा निर्णय झाला काय ब्रह्मसत्य जगत मिथ्य जीव ब्रह्मा वना पराहा. काय जीव आणि ब्रह्म एक आहे दोन नाही असा जेव्हा स्मृती वाक्याप्रमाणे निर्णय होत असतो त्यावेळेला त्याने कितीही जगताकडे पाहिलं तरी जगत स्वरूपाचा भ्रम पुन्हा अंतकरणात परिणाम करू शकत नाही. व्यवहार असतो तो अज्ञानाचा स्वीकार करावा लागत असतो. तसं ती अज्ञान नाही त्याचं तोंड सुजलं नाही पण सुजलंय असं स्वीकारावं लागतं. सुजलंय असं जर स्वीकारलं नाही तर सुजलं नाही असं सिद्ध करता येत नाही. तसं अज्ञानाचा स्वीकार जर केला नाही तर ज्ञानाचा भाव तिथे घडत नाही. आणि म्हणून तुकोबरे सांगतात एकदा का ती भेट झाली की मग मात्र मला जगत स्वरूपाचं सत्यत्वाचं भान राहणार नाही. म्हणजे मी वृत्तीवर येणार नाही. काय होईल ज्यांना दिसे तेथे ज्यांना दिसे तेथे वृत्ती हे निवृत्त झाली. सरळ पैशाची उलटी केली पाहिजे प्रमाण उलटे फिरले ना मग ते पक्के होतात. ज्यांना दिसे तेथे पण त्याच्या अगोदर काय वृत्ती हे निवृत्त झाली. वृत्ती संपली नाही वृत्तीच निवृत्त. ज्यांना दिसे मी माझे हरफले ठाई जेथे तिथे सुखे मी निजलो गा शून्य सारून तिथे त्रिपुट शिखरी गा दानाई मिळे आहे ते एकंदरीत तुकोबऱ्या सांगतात माझी स्वरूप स्थिती प्राप्त साधूच्या प्राप्तीशिवाय होणार नाही. आणि अशा साधूची जर भेट झाली तर माझी वृत्ती निवृत्त होऊन स्वरूपाकार झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी तुकोबऱ्या सांगतात जेही द्वंद्वाधिक दुराविले ऐशा साधूची मला भेट होण्यासाठी मी काय करू कोणतं पुण्य करू कोण पुण्य यांचा कोणत्या पुण्याने मी यांचा सेवक बनेल असं तुम्ही मला सांगा. असं ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता त्यातला गोलार्थही मला सांगता येणार नाही भावार्थही सांगता येणार नाही पण असा शब्दाशी समान मी तुम्हाला सांगितला. वेळ संपलेला आहे. रोज रोज भजन उठलं की भजन उठलं की भजन आणि उठलं की प्रवचन उठलं की कीर्तन. एक कंडक्टर माझ्या खोलीत झोपायला आला आणि ते रथ असं काय तुला बिल वाजत
काय म्हणजे दिवसभर केलेली क्रिया ती रस्त ओढीत म्हणजे बेट डबल बेट म्हणजे इष्टी जाऊ द्या डबल काय तुम्ही इष्टी जाऊ द्या म्हणजे इष्टीमध्ये बसून त्याला स्वप्नात सुद्धा इष्टी चालिते आपल्या स्वप्नात देव जो येतो का याचा अर्थ आपण जागृतीत काय करतो कसं करतो ते काही लागतं झोपीत देव देते उतरायचं कोणाला एक कंडक्टर आमच्याकडे पाहून आला आणि त्याला पत्रिका द्यायची मला म्हणलं महाराज खुर्ची आला उची खुर्ची आलं म्हणजे मला द्यायचे मला सवय ना घडली लिहायची सवय लिहायचं इकडे आलं आपल्याला खुर्ची आलं लिहायचं तसं तुम्ही दिल्लीत चलून कीर्तन ऐकलं तुमची खुर्ची आली आमचा बुका म्हणून तुमची खुर्ची आलं ती का तर एकंदरीत सांगायचा मुद्दा असा आहे 7 दिवसाच्या 8 दिवसाच्या ह्या वारी निमित्ताने आपण रात्रंदिवस भजनामध्ये भेटीत सुद्धा भजनच आहे कंटाळ्यासारखं झालं काय झालं जीवाला असा कंटाळा आलाय की केव्हा इथून एका एसटीत बसन आणि केव्हा आपल्या संसारात जाऊन उठत बसत कवरे असून 2 दिवस आहे गडबड आता काही म्हणजे आता पाय पडतो जरा 10-15 रुपये काहीच होतं तुम्ही आता 8 तासाचा कसा काय म्हणजे गडबड वैतागली झाली इकडे तर लोकांच्या सेवा हो असं करून अंतःकरण शुद्ध होत असतं वारी करूनच साधू भेटत असतो साधूची किंमत कळत असते आणि किंमत कळाल्यावर मग आपल्याला त्याचा आनंद होत असतो झालेली सेवा या अभंगाला नागबाबाच्या चरणावरती समर्पित करतो आणि तिथे थांबतो ज्ञानेश्वर